पिंपरी चिंचवड येथील विषारी दारू प्रकरणात 15 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सोलापूरचे दारूबंदी विभाग ॲक्शन मोडवर आला असून शहराभोवतालच्या हातभट्ट्या रडारवर आल्या आहेत. गेल्या 2 दिवसात उत्पादन शुल्कच्या पथकाने भट्ट्या उद्ध्वस्त करून 3000 लिटर दारू नष्ट केली. पूर्वी आठवड्यातून 3 वेळा होणारी कारवाई पिंपरीतील घटनेनंतर दिवसात 3 वेळा होत आहे. ही कारवाई होत असतानाही मध्यरात्री शहरामध्ये ट्यूबमध्ये भरून हातभट्टी आणली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासन वेळोवेळी धाडी टाकून काही भट्ट्या उद्ध्वस्त करतात. मात्र कारवाई होऊन 24 तास उलटत नाहीत तोच नवीन ठिकाणी पुन्हा हातभट्ट्या सुरू होतात. केवळ जुजबी कारवाई करण्यापेक्षा या अवैध धंद्यामागचा मुख्य सूत्रधार कोण, वाहतूक करणारे कोण आणि शहरातील विक्रेते कोण, ही संपूर्ण पुरवठा साखळी मुळासकट उपटून टाकण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. हातभट्टी दारू विषच. ही दारू नाले किंवा झुडपांच्या आडोशाला काळा गूळ, साखरेचा पाक, युरिया आणि बेकरीचे इस्ट यांचे मिश्रण प्लास्टिकच्या ड्रममध्ये 4 ते 5 दिवस सडवले जाते. कधीकधी यासाठी नवसागरही वापरले जाते. हे सडलेले रसायन उकळण्यासाठी अस्वच्छ आणि दूषित पाण्याचा वापर केला जातो. बाष्पीभवनातून निघणारे पाणी म्हणजेच ही हातभट्टी दारू.